हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 17. आपण लास्ट टाइम प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये अन्न कसं स्थित आहे ते बघितलं होतं आपण, श्लोक नंबर 10 पर्यंत. तर आपण 1 ते 4 श्लोकामध्ये, रादर 1 ते 7 मध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे प्रकृतीचे 3 गुण आपली श्रद्धा निश्चित करतात आणि आपण कुठल्या देवाची किंवा व्यक्तीची आराधना करतो हे निश्चित होतं. त्यानंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये आपण बघितलं होतं श्लोक नंबर 8 ते 10 मध्ये अन्न 3 गुणांमध्ये. त्यानंतर श्लोक नंबर 11 ते 13 मध्ये आपण आता बघणार आहोत यज्ञ प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. हा आपला जे आपण वृक्ष प्रारंभ केला होता भौतिक जगातील, अध्याय नंबर 13 पासून. भौतिक प्रकृती ज्ञान गुणान, भौतिक प्रकृतीमध्ये भोग करण्याची जी इच्छा असते त्याने बीज भेटतं भौतिक या वृक्षाला किंवा जगाला किंवा या शरीराला. आणि या वृक्षामध्ये वरच्या फांद्या खालच्या फांद्या आपण बघितल्या होत्या अध्याय नंबर 16 मध्ये, आसुरिक आणि दैवी. त्याच्या मागे 15व्या अध्यायामध्ये आपण पूर्ण वृक्ष बघितलं होतं. 14व्या अध्यायामध्ये या वृक्षाला पाणी कुठनं भेटतं ते बघितलं होतं. आणि 13व्या अध्यायामध्ये या वृक्षाचं मूळ बघितलं होतं, ते म्हणजे श्लोक नंबर 13.21-22. कारणं गुणसंगस्य सद असत जन्म योनिषु ते प्रकृती जान गुणान. राईट. त्यानंतर मग आपण या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये बघत आहोत मधली कॅटेगरी. या वरच्यावर फांद्या नाही, वृक्षाच्या खालच्यावर फांद्या नाही, म्हणजे दैवी पण नाही, आसुरी पण नाही. मधलीच कॅटेगरी आहे जे स्वतःहून आपले नियम बनवतात शास्त्रांना न जुमानता, आणि हे आपल्या मताप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न करतात. मग हे लोक डायरेक्ट चोर किंवा डाकू नाही येत, पण ते म्हणतात हम लोग कुछ किसी को कष्ट नहीं देते, कुछ नहीं करते, हम अपना रहते हैं, हम मांस मछली खाते लेकिन कष्ट नहीं देते. राईट. ते असतात ना बाहेर लोक म्हणतात आम्ही फार प्रामाणिक आहोत, आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही कुणाला त्रास देत नाही, आम्ही संडेला चिकन खातो, बकरी खातो, पण आम्ही कुणाला त्रास देत नाही, आम्ही खोटं बोलत नाही आणि आम्ही कोणाचे पैसे लुटत नाही, आम्ही चांगले आहोत. राईट. सो मग अशा लोकांना काय होतं, हे कुठे जातात कुठे हे लोक, याचं आपलं डिस्कशन चालू आहे. राईट. सो मग आता या डिस्कशन मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे प्रकृतीच्या 3 गुण आपल्या श्रद्धांना विकसित करतात. मग अन्न जे आहे ते पण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आहे. ज्या प्रकारचं अन्न घेणार त्या प्रकारे आपली श्रद्धा विकसित होते. त्याच प्रकारे मग आता नेक्स्ट सेक्शन आहे की आपण ज्या प्रकारे यज्ञ करतो त्या प्रकारे आपली एक विशिष्ट श्रद्धा डेव्हलप होणार आहे. मग आता प्रश्न असा आहे की श्लोक नंबर 17.11, राईट, 17.11. वाचा श्लोक नंबर 11 वाचा. कोण वाचेल? निवेदा माताजी वाचा श्लोक नंबर 11. माइक अनम्यूट करा. हरे कृष्ण. अफलाकांक्षी दिष्टो यदिष्यते यश्चर्यमेवेत्ति मनः समाधाय स वा सात्विकः. फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्र विधीनुसार जे यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्ण. तर माझा यज्ञ 3 प्रकारचे दिलेले आहेत. आता कधी कधी तुम्हाला असा प्रश्न वाटेल की ऍक्च्युली कसं असतं की जनरली एखादा दारुडा असेल, राईट, किंवा एखादा व्यभिचार करणारा असेल किंवा मांसाहार करणारा असेल, राईट, या व्यक्ती रजगुणामध्ये असू शकतात किंवा तमगुणामध्ये असू शकतात. बरोबर आहे. पण यज्ञ तमगुणामध्ये कसा होऊ शकतो? यज्ञ आहे, बरोबर ना. मग यज्ञ कसं काय राजसिक व तामसिक होऊ शकेल, हा असा प्रश्न जनरल माणसाला येतो. राईट. की देवाची आता पूजा करतोय कोणी, देवाची पूजा आहे ना, सात्विकच असते ना ती, तामसिक कशी होऊन जाईल? हरे कृष्ण. पण आता अर्जुनाचा जो प्रश्न होता की आप बताओ मुझे कि ये कैटेगरी कौन सी है लोगों के बीच में, राईट. मग आता भगवंत जेव्हा उत्तर देतात तेव्हा एकदम डीप लेवलला जाऊन देतात. ते म्हणतात बाळा असं नसतं, जर शांतपणे बस, येते बस साईडला बस. बस येते. काय, जर एखादा व्यक्ती देवाची पूजा करत असेल, यज्ञ करत असेल, तर ते यज्ञ राजसिक पण असू शकतं
तामसिक पण असू शकतं आणि सात्विक पण असू शकतं किंवा शुद्ध सत्वामध्ये असू शकतं. अच्छा असं होय, हे इस्कॉनवाले भारी भारी सांगतात हा. अरे इस्कॉनवाले सांगत नाही, गीतेमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तो जनरली कोणी बाहेर जो असेल उपासक देवी देवताचा किंवा कुणाचाही उपासक, सगळे म्हणतात की चांगलंच आहे ना, सगळे चांगली पूजा आराधना करतोय. आता कोणी गरबा खेळत असेल नवरात्रीमध्ये, डिंग डांग डिंग म्हणजे जे काय खेळतात ते, अरे चांगलं आहे ना, देवीची पूजा करतोय तो, चांगलं आहे, वाईट कुठे त्याच्यामध्ये. गणेशची पूजा केली पण चांगलंच होतं, सगळं चांगलंच आहे. पण त्या चांगल्यामध्ये त्यांना काय फळ प्राप्त होणार आहे किंवा काय भाव आहे याच्यानुसार त्याचे विविध भाग पडतात. मग आता इथे जनरली असं बघायला गेलं तर सात्विक गोष्ट आहे, बरोबर आहे. पण जर तुम्ही त्याला खोलवरून खोदून बघितलं तर तुम्हाला कळेल, अरे बापरे असं असतं काय. म्हणून बघा या श्लोकामध्ये दिलेलं आहे, सर्वात पहिली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे सात्विक यज्ञ करणाऱ्या लोकांची, राईट. जे लोक सात्विक भावामध्ये यज्ञ करतात. आता सात्विक भावामध्ये यज्ञ करणारे लोक म्हणजे कोण आहेत, तीही कॅटेगरी आहे. फळांची अपेक्षा आकांक्षा न करणारे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टी जर यज्ञ करत असाल किंवा देवाची आराधना करत असाल, पूजा करत असाल, तर त्यातनं तुम्हाला काय हवंय, काय नकोय ना. आम्हाला फक्त देवाची सेवा करायची आहे, सेवेमध्ये समाधान आहे, राईट. त्याला म्हणतात फलाची आकांक्षा न करणारे आणि आपले कर्तव्य म्हणून शास्त्र विधीनुसार जे यज्ञ करतात ते सात्विक यज्ञ होय, राईट. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे, मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते, बरोबर आहे का नाही. जर कष्ट करून देवळामध्ये गेला असेल किंवा तीर्थयात्रेमध्ये गेला असेल तर तिथे मागितल्याशिवाय थोडी राहील तो. म्हणजे 5,000 रुपये खर्च करून आला यात्रेला, मी देवाकडे नाही मागणार, तुझ्याकडे मागेल का. मग काय मागायचं तुला, गाडी पाहिजे एक, अच्छा अजून काय पाहिजे, एक बंगला पाहिजे, अजून काय पाहिजे, एक मुलगा पाहिजे, काय पाहिजे, एक मुलगी पाहिजे, काय पाहिजे अजून, एक नोकरी पाहिजे बँकेत, काय पाहिजे अजून, अहो प्रमोशन पाहिजे, आता भेटलंय. प्रभुपाद लिहितात, या ठिकाणी सांगण्यात आले आहे की फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा, कर्तव्य म्हणूनच यज्ञ केला पाहिजे. या बाबतीत मंदिरातील कर्मकांडाचे उदाहरण योग्य आहे. सामान्यतः असे कर्मकांड भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने केले जाते, परंतु ते सात्विक असू शकत नाही. कर्तव्य म्हणून मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे व तेथे त्याने भगवंतांना वंदन करावे आणि पुष्प नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. मंदिरात का जावे, कारण आपल्याला हे आपलं कर्तव्य आहे. ईश्वर हे आपले मायबाप आहेत, राईट. माऊली आहे आपली, ती माऊलीकडे जाऊन त्यांना दंडवत देऊन त्यांना पुष्प नैवेद्य देऊन त्यांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपण त्याच्याकरता बनलेलो आहोत. जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हा आपण कर्तव्य परायण होऊन करतो. हे प्रत्येकाला वाटतं की भगवंतांची केवळ आराधना करण्याकरता मंदिरात जाणे व्यर्थ आहे. हरे कृष्ण. तिरुपती बालाजीला जास्त गर्दी असते, बरोबर आहे. त्यांना सांगितलं की कांचीपुरम श्रीरंगम जाणे, लगेच अर्ध्यापेक्षा लोक ड्रॉप होऊन जातात यात्रेमधनं. मी लिटरली बघितलेलं आहे. आय थिंक 1 वर्षापूर्वी, लास्ट इयरच गेलो होतो मी कांचीपुरम श्रीरंगम. त्या यात्रेमध्ये असं होतं, तिरुपती कांचीपुरम श्रीरंगम, आणि ते तिरुपतीची तिकीट भेटत नाही का, तर हे बिझनेसवाल्या लोकांची जास्त गर्दी असते. मला हे दे ते दे म्हणून एवढी गर्दी काय तिरुपतीला. मग ते तिकीट भेटलं नाही इन्स्टंटली यात्रेमधनच. मग त्या लोकांनी काहीतरी रूट चेंज करून टाकला. म्हणजे मला वाटतं की ती 40-50 लोकांची यात्रा होती, त्यातले 20-25 लोक गायब. तिरुपती नहीं है, कांचीपुरम श्रीरंगम जाके क्या करेंगे हम लोग. तुम्ही कधी इस्कॉन मध्ये येण्या अगोदर कधी ऐकलं होतं का कांचीपुरम श्रीरंगम? ऐकलं होतं का? रामेश्वरम ऐकलं असेल, कांचीपुरम श्रीरंगम अजून पण लोकांना माहित नाहीये. इव्हन आमच्या सत्संगमध्ये लोकांना मी आता मध्यंतरी त्यांना म्हटलं, हमको इस साल यात्रा जाना है अहोबिलम. अहोबिलम हे कोणसा जगह आहे अहोबिलम? माहितच नाही त्यांना. कांचीपुरम श्रीरंगम. मग पहिले आमच्या प्लॅनिंग मध्ये तिरुपती होतं, पण ते तिकीट भेटे ना, मी उडवून टाक म्हटलं ठीक है जाने दो, इस साल नहीं करेंगे, अगली बार देखते हैं. लगेच अर्धे लोक ड्रॉप. तिरुपती नहीं है, ठीक है हम लोग नहीं आ रहे यात्रा पे. क्यों? कारण ही भावना त्यांची प्रॉपर लिहितात नाही येते. आर्थिक लाभासाठी आराधना करणे हे शास्त्रसंमत नाही,
पण या लोकांना वाटतं की अरे मंदिरात जाऊन काही मागणार नाही म्हणजे काय नुकसानच आहे आपलं, एवढं लांब गेल्यावरती आपण काय एवढं कशाला जायचं, एवढं कष्ट करून घाम काढून. पण प्रॉपर लिहितात, अर्च विग्रहाला दंडवत करण्याकरताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे. आणि प्रभुपादांची सुंदर लाईन आहे, यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल. काही करायची गरज नाही आपल्याला, सत्वगुणामध्ये यायचं आहे ना, दररोज भगवंतांना दंडवत लावा, बस सत्वगुणामध्ये तुमची प्रगती होईल, विकास होईल. सुंदर तात्पर्य आहे. प्रत्येक सुसंस्कृत मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने शास्त्रोक्त विधीचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे. हरे कृष्ण. राईट. माझ्यावर फोटो असतो म्हणून मी प्रणाम केला. राईट. आपल्याला कसं आहे की आपण कुठलाही भौतिक हेतू न ठेवता जेव्हा आपण ईश्वराची आराधना करतो तेव्हा ती आराधना सत्वगुणामध्ये किंवा रादर प्रभुपादांचे तात्पर्य दिव्य स्तरावर असतात. म्हणून आपल्याला त्यांनी ऍक्च्युली फक्त सत्वगुणापर्यंत आहे, पण प्रभुपादांनी आपल्याला तात्पर्यामध्ये दिव्य सत्वगुणामध्ये घेऊन गेलेले आहेत. राईट. अशा प्रकारे. सो दिस इज वन कॅटेगरी. पहिली गोष्ट. त्यानंतर मग आता ओके तो सत्वगुण का हो गया, तो ये तो हम ऐसे करना चाहिए ना, हाँ प्रभू जी ऐसे करना चाहिए. तर विचार करा, जे आजकाल मंदिरामध्ये जे लोक जातात त्यांना हे वाचल्यावरती कळेल ना की आपण कुठल्या गुणामध्ये राहून भगवंताची आराधना करतोय. आपलं जे यज्ञ आहे ते सात्विक आहे, आमचे काय राजकीय कळायला पाहिजे ना आपल्याला, नाहीतर त्या यज्ञापासून आपल्याला काय लाभ होईल माहित पण ना आपल्याला. सेकंड कॅटेगरी भगवंत देतात श्लोक नंबर 12 मध्ये. वाचा मधुसूदन प्रिय माताजी, वाचा श्लोक नंबर 12. हरे कृष्ण प्रभू. हा. अभिसंधाय तु फलम दंभ अर्थम अपि चैव एत यज्यते भरत श्रेष्ठं तं यज्ञं विद्धि राजसं. परंतु हे भरत श्रेष्ठा, दांभिर्यार्थ किंवा भौतिक लाभाप्राप्तीसाठी जो यत्न केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंभार्थ म्हणजे काय, दाखवण्याकरता. राईट. दंभार्थ किंवा भौतिक लाभासाठी जो यज्ञ केला जातो तो यज्ञ कसा आहे, राजसिक. प्रॉपरली काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्ग लोकांपर्यंत उन्नत होण्याकरता किंवा इहलोकी लाभ प्राप्तीसाठी केले जातात. असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक असल्याचे समजले जाते. राईट. असा जो व्यक्ती आहे तो त्याला स्वतःला काय म्हणतो, मग कसं असतं की अशा प्रकारे जर तो यज्ञ करायच्या भावनेने गेला असेल म्हणजे बेसिकली तो कसा आहे, करता हम इति मन, त्याला वाटतं की मीच करताय क्योंकि मैं मांगता हूं तो मुझे मिलता है, देना पडेगा उसको, मैं मांगता हूं तो. नाही, असे लोक असतात काय काय. ईश्वराला देणे त्याचं कर्तव्य आहे, बरोबर आहे. ईश्वर कशाला, त्याला का बाध्य आहे का ईश्वर द्यायला, तुम्हाला नाही येतो बाध्य. आणि तुमच्या जोर जबरदस्तीने जरी तुम्ही प्राप्त करून जरी घेतलं तरी तुम्ही सुखी होणार नाही. मग आता आधुनिक मनुष्य या कॅटेगरीमध्ये आहे. आधुनिक मनुष्याला काय वाटतं की मी सर्व डेव्हलप केलेलं आहे, टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल्स, इंजिनिअरिंग सगळं मी डेव्हलप केलेलं आहे, मग आता मी सुखी होणार आहे का? नाही. सुख जबरदस्तीने बळकावता येत नाही. राईट. ज्याप्रमाणे दुःख आपल्या जीवनामध्ये आपण जबरदस्ती मागतो का, पण येतं ना. मग एवढं तरी आपण शहाणा असलं पाहिजे की त्याच प्रकारे सुख आपल्या जीवनात दिलं असेल, येईल ते. मला या सगळ्या फेऱ्यामध्ये नाही पडलं पाहिजे सुख किंवा दुःख. मला फक्त विचार केला पाहिजे की माझा जप होतोय का नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो कभी दुखी होता है, आज बहुत दुख हो रहा है, जपा ठीक से नहीं करूंगा मैं, आज बहुत सुखी हूं मैं, जपा ठीक से करूंगा. ऐसा नहीं होता है ना. सुख हो या दुख, अपना कर्तव्य करते रहो. आज दुख आया है तो कल सुख भी आएगा, और सुख आया है वो जाएगा भी गारंटी के साथ, वो नहीं रहने वाला आपके साथ. राईट. तो अशा संसारिक क्षणिक गोष्टींच्या मागे लागून आपली आराधना विचलित करणे हे रजोगुणाचं लक्षण आहे, कर्मकांडी स्तरावरती. राईट. सो दिस इज सेकंड कॅटेगरी. त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे तामसिक. वाचा पूजा दुगळे माताजी, वाचा श्लोक नंबर 13. हरे कृष्ण. विधिहीनम् असृष्ट अन्नं मंत्रहीनम् अदिच्छिनम् श्रद्धा विरहितं यज्ञं तामसं परिचक्षते.
शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्यापासून मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. येस, पहिले तर शास्त्रविधी नाहीये, प्रसाद पण वितरण नाहीये, मंत्रोच्चार पण नाहीये, दक्षिणा पण नाहीये. मग आता याला यज्ञ म्हणणार का? याच्यामध्ये राहिलं तरी काय? राईट राईट श्रद्धा रहित, पण तरी पण लोक अशा प्रकारे यज्ञ करतात. म्हणजे काय? आपापलं स्वतःच काहीतरी काढायचं. तामस श्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होई, प्रभुपाद लिहितातच तिथे. राईट, कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात, मग ते धन शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये खर्च करतात. आता तुम्ही मला सांगा, हे सगळे जे मंडळ वगैरे एवढे पैसे कमवतात, ते पैसे कुठे घालवतात हे लोक मंडळ? हरे कृष्ण, तुमचा तपास तुम्हीच घ्या. या सगळ्या मंडळांचा पैसा जातो तरी कुठे? किती डोनेशन भेटतं, राईट, पण खर्च कुठे आहे? हरे कृष्ण. धार्मिकतेच्या अशा प्रदर्शनाला किंवा देखाव्याला वास्तविक मानता येत नाही. असा देखावा निव्वळ तामसिक असतो. यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला याच्यापासून मुळीच लाभ होत नाही. म्हणून मग तथाकथित धार्मिक मार्गावरती चालून सुद्धा लोक म्हणतात की फिर भी समाज में गुनेगारी है, चोर है. आप कौन सा धर्म सिखा रहे लोगों को, ये पहले ठीक देख लो. राइट, सचमुच आप धर्म के सिद्धांत पे लोगों को लेके जा रहे हो या फिर नाम के लिए धर्म का पालन कर रहे हो? याच्यामध्ये इंटरेस्टिंग दिलेलं आहे की प्रसाद नाही वाटत हे लोक. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोग्राम केल्यावरती प्रसाद नाही वाटला तर प्रोग्राम पुरा होत नाही हो. म्हणून बघा 1966 प्रभुपाद जेव्हा 26 सेकंड एव्हन्यू मध्ये छोटस स्टोर फ्रंट मध्ये जेव्हा त्यांनी प्रोग्राम स्टार्ट केला होता, तेव्हा पहिले इस्कॉन मध्ये काहीच फॅसिलिटी नव्हत्या. ना किचन होतं, ना प्रसाद होता, ना काही नव्हतं. प्रभुपाद लेक्चर झाल्यावरती एक सफरचंद घ्यायचे, भगवंतांना ऑफर करायचे आणि त्या सफरचंदाचे बारीक 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 चकत्या कापायचे आणि प्रत्येकाला एक 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 छोटा छोटा पीस, छोटा छोटा प्रसाद वाटप. म्हणजे विचार करा, प्रभुपादाने 1966 जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पण ही मेथड त्यांनी सिस्टम ठेवली कि किसी भी कीर्तन और प्रवचन के बाद प्रसाद बांटना ही चाहिए, तभी वो यज्ञ पूरा होता है, नहीं तो यज्ञ पूरा नहीं होता है. राइट, 1966 ऍपल महाप्रसाद. अशा प्रकारे ही 3 कॅटेगरी झाल्या यज्ञाच्या. राईट, त्यानंतर बघा आता म्हणजे विचार करा किती गोष्टी खोलवरती अनालाइज केल्या जाऊ शकतात. की आपली आराधना जी असते ती जरुरी नाही की दिव्य स्तरावरतीच आहे. भले आपली दीक्षा झाली असेल, आपलं सगळं झालं असेल, पण आपण कशा प्रकारे त्याचं आचरण करतो याच्यावरती निर्धारित होईल की आपण भक्तीच्या कुठल्या मार्गावरती आहोत. प्रोग्रेसिव्ह पुढे चाललोय की आता उलटा मागे चाललोय. राईट, त्यानंतर सांगितल्यावरती मग आता भगवंत पुढे सांगतात 14व्या श्लोकापासून 14 ते 19 तपस्या. मग तपस्या पण अशा प्रकारे 3 भागामध्ये वाटल्या जातात, राजसिक, तामसिक, सात्विक. श्लोक नंबर 14 वाचा. परम करुणामताची वाचा श्लोक नंबर 14. देवद्विजं गुरु प्राज्ञा पूजं सत्यम आवर्जं ब्रह्मचर्यं अहिंसां च शारीरं तपा उच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. येस, तो शरीराच्या तपस्या कुठल्या आहेत? या तपस्या आहेत. राईट, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना काय करणे? वंदन करणे, प्रणाम करणे, त्यांची पूजा करणे ही एक तपस्या आहे. कधी कधी तुम्हाला आवडत नसेल. राईट, जसं प्रभुपाद जेव्हा आपल्या शिष्यांना एकदम सुरुवातीला सांगायचे की तुम्ही दंडवत केला पाहिजे गुरुला. राईट, प्रभुपाद सांगायचे ना की मला करा दंडवत. प्रभुपाद म्हणायचे गुरुला दंडवत केला पाहिजे. मग काही एवढी म्हणायचे प्रभुपाद लेकिन हमको इच्छा नहीं होता दंडवत करने का. प्रभुपाद म्हणायचे आप करो धीरे धीरे आपको अच्छा लगेगा और आपको आदत भी बैठ जाएगी. राइट, प्रभुपाद म्हणायचे की
चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथला जेव्हा बघायचे तेव्हा फेंट व्हायचे, हो, बेहोश होऊन जायचे. तुम्ही बेहोश नका हो, कमीत कमी थोडं खाली मान झुकवा. तुम्ही बेहोश नाही झाले तरी चालेल. यू डोंट फेंट बट ऍटलीस्ट फॉल. थोड़ा दंडवत लगाने के लिए झुक जाओ. वाय? बिकॉज दिस इज ऑस्टेरिटी. मग बघा ना, तुम्ही कधी कधी आपण मंदिरामध्ये जर हे करत असेल, समज मी गेला असेल, तर आपला रूल आहे ना की समोर प्रभुपादांसमोर किंवा अर्च वगैरे समोर गेला होती दंडवत केला पाहिजे. मग कधी किती सेवा असते टेम्पल मध्ये, इकडून तिकडे किती वेळा दंडवत, काय लोक अरे किती दंडवत घालायचे यार, मग लोक शॉर्टकट चालू करतात. ऍक्च्युली काय आहे, तपस्या आहे, राईट. इव्हन माझ्याकडनं पण होतं बऱ्याचदा, पण दिस इज ऑस्टेरिटी. तपस्या असते की दरवेळेला जेव्हा आपण झुकतो ना, झुकायला पाहिजे भगवंतासमोर, राईट. कारण अशा तपस्याने आपण मग प्युरिफाय होतो. सो दिस इज वन थिंग. आणि दुसरी गोष्ट दिलेली आहे तिथे, कुठे गेलं, यांना शारीरिक तप म्हटले जाते, राईट. आणि इथे प्रभुपादांनी 2 गोष्टी ऍड केलेल्या आहेत, ब्रह्मचर्य आणि अहिंसम. तुम्हाला दिसेल हे दोन्ही गोष्टी कपलेल्या आहेत, जोडलेल्या आहेत ऍक्च्युली, ब्रह्मचर्य आणि अहिंसम. सो ऍक्च्युली ब्रह्मचर्य म्हणजे काम आणि अहिंसा म्हणजे क्रोध. मग तुम्हाला दिसेल गीतेमध्ये बऱ्याचदा कपलेट वापरला गेलेला आहे, काम क्रोध परायण, काम क्रोध विमुक्तानाम, राईट. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण ब्रह्मचर्याचं पालन करू तेव्हा आपण अहिंसा कंट्रोल करू शकतो. जेव्हा काम कंट्रोलमध्ये येईल तेव्हा क्रोध कंट्रोलमध्ये येईल, राईट. कारण क्रोधाचं कारण काय आहे, काम. म्हणून द वे टू कंट्रोल काम इज प्रॅक्टिस ब्रह्मचर्य. आणि जेव्हा ब्रह्मचर्य कंट्रोलमध्ये येईल तेव्हा क्रोध कंट्रोलमध्ये येईल, राईट. अशा प्रकारे. हरे कृष्ण प्रभूजी. हरी बोल. हेच माताजी बोला. हा प्रभूजी, एक प्रश्न होता माझा. आता अहिंसा म्हटलेली आहे, आता आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं. जसं आता उदाहरण, आता एक सुतार व्यक्ती असला तर त्याचं ते सुतारी काम वगैरे करतो. एक वाणी असेल, त्याचा दुकान चालवायचा व्यवसाय असेल, त्याच पद्धतीने एक खाटीक आहे, मग तो कसं नेहमी ते काम करत असतो. मग त्याची ती अहिंसा म्हणजे त्याचं पाप पकडलं जातं कधी असं, कारण त्याच्या पोटासाठी त्याने तो व्यवसाय चालू केलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्याकडे चॉईस आहे ना व्यवसाय चेंज करायची. जसं तुम्हाला माहिती आहे ना वाळल्या कोळीची गोष्ट, माहितीये का ना वाळल्या कोळी. मग तो घरी येऊन त्यांनी विचारलं होतं की अरे पप्पा मम्मी, अहो, बायकोला पण विचारलं असेल त्यांनी. तो म्हटलं असेल की मी तुमचं पोट भरतोय पण मला त्याच्याकरता पाप करावं लागतंय, तर तुम्ही माझं पाप घेणार का, वाटणार का? म्हणजे एवढं तर माहिती झालं की पाप लागतंय, बरोबर आहे का नाही. नारद मुनी त्याला असं नाही बोलले की अरे तुझा व्यवसाय आहे तो बाळा, मग तुला हे बाध्य आहे. नारद मुनी असं बोलले नाही काही त्याला म्हटलं हे तुझा प्रोफेशन जरी असेल तर तुला या प्रोफेशन मध्ये पाप लागतंय. हे तर पहिली गोष्ट क्लिअर आहे की नाही. हा, मग शास्त्रामध्ये हे उदाहरण आहे ऑलरेडी. मग ते म्हटले आम्ही नाही घेऊ शकत. मला कळलं. हरे कृष्ण, जय सियाराम. मग आता कोणी म्हणेल की अरे पण आमचा तर दादा पंजोबा यांच्यापासून चालत आलेला व्यवसाय, आम्ही अंडी विकतो किंवा आम्ही मासळी, आम्ही कोळी आहोत, राईट. सो 2 गोष्टी असतात लक्षात ठेवा नेहमी. एक असतं की आपला मनोभाव काय आहे. कधी कधी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या असतात, पण एक्स्ट्रीम फायनान्शियल किंवा डिफिकल्ट सिच्युएशन असते की आपण त्याला टाळू शकत नाही. मग काही डिवोटींचे हॉटेल असतात, त्याच्यामध्ये त्यांना कांदा वापरावा लागतो. असे पण डिवोटीज आहेत. काय करणार, त्या कांदा चालत नाही, कस्टमर कांद्याशिवाय घेत नाही. मग ही आपली एक परिस्थिती आहे, परंतु आपली मनस्थिती काय आहे ती भगवंत बघतात ना. आपल्या मनामध्ये जर असेल की नाही मला ऍक्च्युली काही आपल्यामध्ये शेतकरी आहेत, तसं आपल्या याच्यामध्ये शेतकरी आहेत, ते पण कांदा वगैरे लावतात. आपण स्वतः इतरांना सांगतो की कांदा लसूण खाऊ नये, पण ते शेतामध्ये कांदा लसूण लावतात. मग तेच मला म्हणायचं आहे, त्यांचं म्हणजे ते योग्य. आपला लक्षात ठेवा, कधी कधी आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला एखादी गोष्ट पालन करता येत नसेल, पण आपल्यामध्ये मनोभाव पाहिजे की मला हे सोडायचं, मला चांगला व्यवसाय करायचा, राईट. शेवटी भगवंत हे आपल्या भावनेला बघत असतात. आपल्या
बाहेरच्या गोष्टींना बघत नाहीत की तुझ्या बाहेरचं काय चाललेलं आहे. राईट. असं नाहीये की कोणी जर एखादा एकदम महान कीर्तनकार असेल किंवा कथाकार असेल की तर त्यांनी कथा केल्याने तो भगवत धाम असं नाहीये. तो कथाकार कीर्तनकार किंवा मोठा सेवक असेल त्याच्या मनामध्ये काय भगवंत बघतात ना शेवटी. राईट. तर तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल ना, एक ब्राह्मण असतो आणि एक वेश्या असते, त्या दोघांचं घर एकमेकांच्या समोर असतं. हा ब्राह्मण ने विचार करतोय कैसी है औरत, क्या करती है ये, धिक्कार है उसके ऊपर. आणि ती वेश्या काय विचार करायची, कितना अच्छा ब्राह्मण है, सेवा करता है भगवान की, काश मैं भी सेवा कर सकती थी. शेवटला भगवत धामला कोण जातं? वेश्या जाते. मग व्यवसायामध्ये राहणे हा काही प्रॉब्लेम नाहीये जर आपली परिस्थिती अशी असेल आणि आपल्याला नाईलाज आहे. आपण प्रयत्न करावं त्यातनं बाहेर निघायचं, पण कधी कधी एक्स्ट्रीम नाईलाज असतो की त्यातनं बाहेर पडू शकत नाही. पण आपली मनस्थिती भगवंत चेक करतात आणि आपल्या मनस्थितीनुसार आपल्याला रेसिप्रोकेट करतात. मग शेवटी हा खेळ कसला आहे, आपल्या आंतरिक हृदयामध्ये काय चाललेलं आहे. नुसते बाहेरनं डिवोटीचे कपडे घालून फायदा होणार नाही आपल्याला काहीच. आतमध्ये काय आहे आपले भगवंत आपले जाणतात. ठीक आहे, क्लिअर. ठीक आहे, बोला बोला निवेदा माताजी काय म्हणायचं तुम्हाला. हा प्रभूजी, आता आपल्या कलियुगामध्ये सांगितलं की सगळे काय शुद्राच्या स्तरावरच आहे, कोणाचं ब्राह्मण क्षत्रिय नाही आहे. पण आजच्या याच्यामध्ये पण पाहिलं ना की ब्राह्मण जातीचे लोक म्हणजे फक्त नावापुरता म्हणजे यज्ञविधी वगैरे करतात, पण ब्राह्मण कुळातले लोक पण हे करतात ना, आता त्यांचा व्यवसायच बदललेला आहे. डॉक्टर इंजिनियर वगैरे सगळं करतात आणि नॉनव्हेज वगैरे सगळं खातात. आणि मी स्वतः बघितलेलं पण लोक, मी ब्राह्मण आहे म्हणून बघा एकदम ते उच्च कोटीचे ब्राह्मण आणि डॉक्टर इंजिनियर आणि आपले व्यवसाय बिझनेस वगैरे करतात आणि फक्त नावापुरतं यज्ञविधी किंवा हे सगळं कसं चालू आहे. ते म्हणजे लोकांना सांगतात की नॉनव्हेज वगैरे खायचं नाही, पण ते त्यांच्या स्वतःच्या घरात ते सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं त्यांचं चालू असतं. म्हणजे ते जरा करेक्ट. म्हणजे शेवटी कसं आहे की आपल्या बाह्य परिस्थितीला बघून आपण कोणाला जज करू शकत नाही की हा किती महान डिवोटी किंवा किती छोटा डिवोटी आहे, असं आपण जज नाही करू शकत. मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये खूप चुपचाप बसलेले भक्त आपल्या कोपऱ्यामध्ये बसून जप करतोय, तो शुद्ध भक्त असेल, तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही मिस करून जाल त्याला. नाही म्हणजे आपण जज करू शकत नाही त्यांना. म्हणजे किती पण ते जसे आपले चप्पल सेवा करतात ते पण किती म्हणजे त्यांची एवढी नम्रता आणि सेवाभाव असतात की आपण त्यांची हेच करू शकत नाही. आपण वेगळंच आहे एकदम सर, एकदम वेगळं. आणि असं पण नाही की कोणी चप्पल सेवा, आता मी चप्पल सेवा करायला गेलो सगळे आले अरे प्रभूजी चप्पल सेवा करतात, प्रभूजी किती महान आहे, असं पण नाहीये. कधी कधी उच्च पदावरती आपण असो आणि आपण आपल्याला असं वाटेल की आय थिंक मुझे करना चाहिए. ठीक आहे, काही लोकांमध्ये चांगला भाव असेल, कदाचित मी तिथं अटेन्शन घेण्याकरता जात असेल नाही, चार लोक बरा फोटो खिचेंगे बोलेंगे क्या सेवा करतोय, म्हणजे इट्स नॉट नेसेसरीली की असं असायला पाहिजे, काही असू शकतं. शेवटी आपलं हृदय भगवंत जाणतात आपलं हृदय. आपण त्यापर्यंत आपण ओळखू शकत नाही की ते किती भक्तीमध्ये आहेत आणि किती अहंभावामध्ये किती त्यांचं म्हणजे डिफिकल्ट होतं खरं सगळे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. कारण माणूस जितके जवळ केला तितके त्याच्याबद्दल जास्त जाणतो आणि नंतर माहिती पडते की ते व्यक्तिमत्व कसं आहे. एवढं लांब राहतो तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असतो, समाज की हा तो माणूस म्हणजे तो भक्त चांगला हे आहे. त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपण जास्त त्यांच्याबद्दल जास्त आहे, त्यांचा समजतं, त्यांना समोरासमोर बघतो, त्यांचं वागणं बोललं की नंतर मग आपण जज करायला लागतो त्यांच्या बाबतीत बाबा हे वागणं कसं आहे वगैरे. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आपल्या सेवेशी मतलब ठेवायचा. छोटा असेल भक्त, मोठा असेल किंवा कोणी असेल, आपल्याला सेवा करण्याशी मतलब आहे. उद्या जर समजा आता मी कीर्तनाला जात असतो तर मला कधी कधी काही कीर्तनाला काही लोक बोलवतात जे करोडपती आहेत, काही लोक बोलवतात जे बिचारे त्यांना घरी 2 टाइम प्रसादाचं वांदे आहेत. आपण असं जजमेंट करू नये, नाही याच्याकडे नाही जायला पाहिजे, मला त्याच्याकडे जायला पाहिजे. राईट. आपण बघितलं पाहिजे की मला सेवा आलेली आहे, मला सेवेला जायचंय. मग आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये या भावनेने जर राहिलो आपण तर आपली भक्ती भगवंत बघतात की काय भक्ती करतो हा. राईट, अशा प्रकारे. सो दिस इज फर्स्ट कॅटेगरी. हरे कृष्ण. बोला ना, बोला कोविड प्रभूजी, आपलं स्वयंभू प्रभू सायंचे ते आधी चहा विकत होते
तर आपल्या इस्कॉन मध्ये त्यांनी विचारलं की आप चहा नाही पिणे का बोलते और माहिती चहा एक पिस्ता आहे. तो आपल्या इथून सांगण्यात आलं की आप दुसरा कर सकते हैं. तर ते प्रभूजी आता नारळ पाणी विकतात तिथं. हरे कृष्ण. सुखदा लाड माताजी, तुम्हाला काय बोलायचं आहे का सुखदा लाड माताजी? कृष्ण प्रभूजी, मला असं वाटतं आपण कशाला कोणाला जज करायचं, आपण आपली भक्ती करावी. आणि दुसरं मगाशी ते खाटीकचं वगैरे आपण उदाहरण म्हणत होतो, तर म्हणजे त्यांनी त्यांचे पूर्वजन्मीचे कर्म असतील का की त्या व्यवसायात आले? असं काय नाही. आपल्या प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा आहे माताजी. प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा आहे की त्यांनी कुठला व्यवसाय करावा किंवा करू नये. आता ठीक आहे, तुमचे जर मागचे 20 जनरेशन जर खाटीकच होते, तुम्हाला सडनली चेंज करता येणार नाही, पण तुमच्या हृदयामध्ये भाव आहे की मला चेंज करायचं, मग भगवंत तुमची व्यवस्था करतील. भाव पाहिजे मनामध्ये. त्या विशिष्ट कुटुंबात जन्माला, जसं ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलं तर ते ऑटोमॅटिक त्याला ते मिळणार आहे मान वगैरे, तसं ते असेल की काही तरी आपण हे केलं म्हणून ते असतंच आपल्या ती हत्या घडावी. बरोबर, ते आपल्या कर्माशी संबंधित असतं, पण आपण त्याला समजू नये की नाही माझ्या हातनं व्हायला पाहिजे म्हणून मी खाटीक झालोय असं आपण विचार नाही केला पाहिजे. राईट? की आता समजा उद्या कोणाला आपण कानाखाली मारली, आय थिंक माझ्या कर्मामध्ये लिहिलं होतं तुला कानाखाली मारायचं म्हणून मला कानाखाली माझ्या हातनं गेलेली आहे, असं नाही. ते कर्म असतं, पण आपण तसा विचार करू नये. राईट? आपण त्याला जिम्मेदार आहोत, आपलं कर्म आपल्याला सांभाळायचं आहे. राईट? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही काय होतं दसरा म्हणून रंगात आलेले दिसतंय. हरे कृष्ण. दसऱ्याची तयारी चालू आहे, पण उद्या काय तुमचा पुतळा जळणार नाही रावणाचा, कारण पाऊस येणार आहे. हरे कृष्ण. बहुतेक लोकांच्या मनातला रावण कसा जळणार प्रभूजी? ते महामंत्राने जळेल आणि वैष्णव सेवा केल्याने जळेल. वैष्णव सेवा. राईट? अदरवाईज जळणार नाही. तर त्याला जळण्याकरता एकच आहे, वैष्णव सेवा आणि महामंत्र. लाईक दॅट. सो दिस इज थर्ड कॅटेगरी होती. सॉरी 14व्या श्लोकामध्ये पहिली कॅटेगरी होती तपस्या. ही शारीरिक तपस्या असते. राईट? अशा प्रकारे. त्यानंतर आता ही झाली शरीराची तपस्या. त्यानंतर अजून एक तपस्या आहे. राईट? या तपस्याच्या कॅटेगरीमध्ये नेक्स्ट 15व्या आता शब्दांची तपस्या. आता शब्दांची तपस्या काय असेल? तुम्ही म्हणा शब्दांची पण तपस्या असते का? हो, शब्दाची पण तपस्या असते. या प्रकृतीमध्ये सगळ्या गोष्टींना प्रकृतीच्या 3 गुणामध्ये विभाजित करता येतं. कुठली गोष्ट घ्या. राईट? मग आता श्लोक नंबर 15 वाचा. कोण वाचेल? प्रीती गंधर्विका माताजी आहे तिथे. रत्नेश्वरी माताजी आहे तिथे. मैथिली राणी माताजी, शीतल गौरांगी माताजी. हरे कृष्ण. हा वाचा श्लोक नंबर 15. काय झालं? माईक बंद झालं परत. कोण वाचेल? प्रभूजी. हा वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. हा ठीक आहे. चित्रा सुंदरी वाचा. चित्रा सुंदरी माताजी वाचा. आज सगळ्यांना उत्साह आहे. वाचा. वाचा की. अरे वाचाल तर वाचाल. हा वाचा. अनुद्वेग करम वाक्य. हरे कृष्ण. असं वाटतं तुमच्याकडे आताच पाऊस पडतोय वाटतं, वीज कडाडते, म्हणजे मध्ये मध्ये फ्रीज झालंय. शुद्ध न करणारे शब्द बोलणे हे आणि नियमितपणे वेदोक्तम करणे त्यांना वाचिक असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम चयत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मय म्हणजे शब्द, शाब्दिक, वाचिक. तर जगामध्ये तुम्हाला दिसत असेल की एखाद्या व्यक्तीकडे काही नसेल पण त्याच्याकडे जर ज्ञान असेल तर त्याला नेहमी ग्लोरिफाय केलं जातं. राईट? जसं चाणक्य पंडित चित्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यामध्ये मिनिस्टर होते, पण ते स्वतः कुठे राहायचे? झोपडीमध्ये. पण त्यांना जगातील सर्वात मोठा मान सन्मान प्राप्त झालेला आहे. राईट? आणि तो मान सन्मान यामुळे प्राप्त झाला नाहीये
की त्यांच्याकडे भरपूर मोठं ज्ञान होतं. शब्द कुठे कसे काय वापरायचे याला पण एक कला असते, राईट. मग आता विचार करा, इथे जी कॅटेगरी दिलेली आहे, सत्यम प्रिय हितकारक आणि इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करण्याला वाचिक तप म्हटले जाते. आता ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं कॅटेगरायझेशन, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. भीष्म पितामह युधिष्ठिर महाराजांना शांती पर्वामध्ये सांगतात महाभारतामध्ये की जे स्पीच असतं किंवा भाषण हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? 4 कॅटेगरीमध्ये येतात, 4-5 कॅटेगरीमध्ये, 5 कॅटेगरीमध्ये. माणसाने कसं बोलावं आयुष्यामध्ये? तर म्हणतात की सर्वात पहिले माणसाने भगवंताची स्तुती करावी. नंबर 1 आयुष्यामध्ये माणसाने काय करायला पाहिजे? सर्वात पहिले ईश्वराची स्तुती करावी, भगवंतांची. ही पहिली कॅटेगरी आहे. त्यानंतर ते म्हणतात माणसाने इथं दिलेलं आहे प्रिय बोललं पाहिजे, प्रिय. सेकंड कॅटेगरी, माणसाने कसं बोलावं? प्रिय बोलावं. जे लोकांना प्रिय वाटेल ते बोलावं, प्रिय, प्रेमळ बोलावं, प्लीजिंग स्पीच. त्यानंतर येतं ते विश्वदेव म्हणतात माणसाने सत्य बोलावं, तिसरी कॅटेगरी. त्यानंतर चौथी कॅटेगरी ते माणसाने प्रजल्प करू नये, युजलेस टॉक, त्याला अवॉइड करावं, प्रजल्प किंवा युजलेस टॉक. आणि 5वी कॅटेगरी येते माणसाने कधीही अपराधमय शब्द काढू नये, कोणाचा अपराध करू नये, 5वी कॅटेगरी. आता बघा, पहिली कॅटेगरी काय झाली? मनुष्याने ईश्वराबद्दल बोलावं, ईश्वराची गुणगान करावी. दुसरी, मनुष्याने प्रिय बोलावं. तिसरी, मनुष्याने सत्य बोलावं. चौथी, माणसाने फालतूचा प्रजल्प करू नये. आणि शेवटला, माणसाने अपराध करू नये, अपराधमय शब्द बोलू नये. मग आता तुम्हाला याच्यामध्ये एक तुम्हाला दिसलं का काय प्रॉब्लेम आहे? सॉरी, प्रॉब्लेम नाहीये, पण अपॅरेंटली प्रॉब्लेम आहे. काय तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये? कोण सांगेल? हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, इस्कॉनमध्ये कुठल्या लेक्चरमध्ये वगैरे ऐकलं असेल. बघा ना, आता कळत ना कळत पाप होतच नाही, म्हणजे अपराध कळत ना कळत अपराध होतच असतात आपल्याकडनं. नाही, ते आपण जरी कोणाकडे नाही आणलं की आपल्याला अपराध करायचा नाही कुणाबद्दल किंवा कशाबद्दल, पण ते न कळत होतातच आपल्याला. चालेल चालेल, हा ते बरोबर आहे. मी ते विचारत नाहीये, मी विचारतोय की सिक्वेन्स बरोबर आहे का? तुम्ही मला सांगा, सिक्वेन्स म्हणजे क्रमाने बरोबर आहे का यांची? नाही प्रभूजी. हा, कुठे प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतं आधी प्रेमळ बोलायला शिकायला पाहिजे आपण. आधी प्रेमळ बोलावं, प्रेमळ बोलल्यानंतर म्हणजे मग आपोआप आपल्याकडनं भगवंतांची स्तुती होईल. त्यांची स्तुती झाल्यानंतर मग भगवंताची स्तुती केल्यानंतर मग आपल्याला सहज सवय लागते की आपण सत्य बोलू. ओके, पण भगवंताबद्दल बोलताना सत्य बोलल्यानंतर चालेल, प्रजल्प होणार नाही. प्रजल्प जर नाही झाला तर अपराध होणार नाही. ओके. कीर्ती गोविंद माताजी, तुम्हाला काय झालं? गर्जना होते की तुमच्या कानामध्ये? गर्जना होते. हरे कृष्ण. परम करुणा माताजींचा आवाज कडक आहे. हरे कृष्ण. तर कसं आहे, हा बरोबर आहे, तुम्ही सांगितलं. फक्त भीष्मदेव त्याला खालच्या कॅटेगरीमध्ये घेतात. हे लक्षात ठेवा. स्पीच अबाउट ट्रुथ म्हणजे भगवंताबद्दल बोलणं हे बोललंच आहे, सत्यच आहे, राईट. त्याच्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे सत्य प्रेमळ बोलणे, त्यानंतर दिले सत्य बोललेले. तुम्ही मला सांगा आता, प्रेमळ बोलणे पहिले पाहिजे की सत्य बोलणे पहिले पाहिजे? ईश्वराबद्दल बोलणे हे तर नंबर 1लाच राहील, ते बरोबर आहे. पण दुसरे जे 2 कॅटेगरीचे आहेत, प्रेमळ बोलणे आणि सत्य बोलणे, याच्यामध्ये महत्वाचं काय आणि कुठलं पहिले पाहिजे? सत्य बोलणे. मग बोलावं. हा, पण मग भीष्मदेवाने तिसरी कॅटेगरी, तिसऱ्या नंबरला का टाकलं सत्य बोलण्याला? आणि अगोदर प्रेमळ का टाकलेलं आहे? सत्य हर्ट होऊ शकतं प्रभूजी. काय म्हणू शकता? सत्य कडू असतं आणि ते समोरच्याला लागू शकतं. ठीक आहे, तुम्ही हिंट दिलेली आहे, उत्तर पूर्ण करा आता. हरे कृष्ण. इथे डॉक्टर कोण आहे? डॉक्टर म्हणजे पीएचडी कोणी केले का? एमफिल पीएचडी कोणी आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. बोलू? तुम्ही पीएचडी एमफिल आहात? नाही, मी पीएचडी एमफिल नाहीये, पण या पॉइंट वर अजून बोलू का? भक्तीमध्ये पीएचडी आहात तुम्ही, बोला.
नाही प्रभूजी, ऍक्च्युली जर एखाद्याला तुम्ही जे मेडिकल वगैरे बोललात ना त्याच्यावरून मला सुचलं, समजा जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल आणि जर तुम्ही त्याला डायरेक्टली बोलाल की तुम्हाला कॅन्सर झालाय, तर मग ते हर्ट होतील, खचून जातील आणि पुढे तिथेच हरून जातील. पण ते जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं, पण खरं तर बोलायचंय, कारण ती परिस्थिती, शरीराची परिस्थितीच तशी आहे. पण जर तुम्ही त्याला असं हर्टफुली बोलू नाही शकत, सत्य बोललं तरी प्रेमाने समजावून सांगायला लागेल. करेक्ट, एकदम बरोबर. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कधी कधी सत्य बोलायच्या नादामध्ये समोरच्याला जर ते सत्य जर तुम्ही प्रेमाने बोलला नाहीत तर समोरच्याला तुम्ही एवढं नुकसान पोहोचवता जेवढं सत्य बोलून पण तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीये. जसं त्यांनी उदाहरण दिलं ना, समजा आता तुमच्या पेशंट असेल त्याला म्हणतात तू मरणार आहे उद्या, तो तिथंच मेला, तो उद्या नाही मरणार, तो आजच मरेल, ह्या क्षणाला मरून जाईल, तो 6 महिन्याने मरणार होता आताच मरून जाईल. राईट. मग तुम्ही घरी कधी कधी लहान मुलांना जेव्हा समजवता तेव्हा कसं समजवता, बाळा याचं खायचं नसतं. ऑफकोर्स कधी कधी तुम्ही रागावून पण बोलता, पण बऱ्याच आपल्याला त्याला प्रेमाने समजावं लागतं. राईट. म्हणजे लक्षात ठेवा की सत्य बोलण्या अगोदर आपल्याला हे शिकलं पाहिजे की आपण सत्य जे आहे ते प्रेमाने बोलू. आपण म्हणजे ट्रुथ किंवा सत्य पण बोलायची एक पद्धत असते. म्हणून विश्वदेव म्हणतात की प्लीजिंग स्पीच. आपलं हे शब्द जे आहेत त्याला म्हटलेलं आहे अनुद्वेद कर वाक्यम सत्यम प्रियम हितमच. प्रिय असले पाहिजेत आपले शब्द. राईट. जसं एक कोण होता रे, ते भरपूर आय थिंक ईशुप्रसाद आपण एक उदाहरण घेतलं होतं 4 वर्षापूर्वी. ईशुप्रसाद मध्ये मला आता आठवते कुठेतरी एका डिवोटीचा बर्थडे होता आणि मग तो आपल्या काउन्सिलरकडे गेला. आठवलं का तुम्हाला? तो म्हटला प्रभूजी मेरा बर्थडे है कल. तर आणि तो काहीतरी गिफ्ट काहीतरी चाललं होतं, गिफ्ट घेऊन गेला होता काहीतरी असं होतं. मग ते काउन्सिलर त्याला म्हटले अच्छा तुम्हारा बर्थडे, तो तुम्हारा जो एकदम हार्ड शब्द वापरलेत. तो म्हटला मग तुझं जे विष्ठा जमा करण्याची थैली आहे ना, ती स्टूल किपिंग बॅग, म्हणजे शरीर काय असतं, एक विष्ठा जमा करण्याची थैली आहे ना ऍक्च्युली बघायला गेलं तर. हे शरीर काय आहे, विष्ठा जमा करण्याची एक बॅग आहे. ते म्हटलं की हाऊ ओल्ड इज युअर स्टूल कलेक्टिंग बैग, ये तुम्हारा ये विष्ठा जमा करने वाला थैली कितने साल का हो गया. हरे कृष्ण. तेव्हा ज्याने ऐकलं त्या डिवोटीने व्हॉट क्या बोल रहे आप, झालं तिथं हरी बोल, काउन्सिलिंग पूर्ण झाली. मग ते ऍक्च्युली काउन्सिलरला काय सांगायचं होतं की बाबा जास्त शरीराशी आसक्त असू नये. ठीक आहे, बर्थडे आहे तुझा, नाईस, व्हेरी हॅपी बर्थडे बेटा, हे घे प्रसाद. हे त्याला सांगायचं होतं ऍक्च्युली की ठीक आहे आपण बर्थडे साजरा करतो, पण हे शरीर आपलं एक शरीर आहे ना, असे अनेक शरीर गेलेत. राईट. पण हॅपी बर्थडे. पण ते बोलताना कसं बोललं ते एवढं हार्ड बोलल्यावरती बिचारा समोरचा काय तुम्हाला स्वीकार करेल, मग तो तुमचे इन्स्ट्रक्शन कसे पालन करेल, मग तो चॅन्टिंग कशी धारण करेल. नेक्स्ट टाइम त्याच्या जीवनामध्ये जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुमच्याकडे येणार नाही. तो तुम्हाला कन्सल्ट नाहीच करणार. तो म्हणेल जाने दो मैं देख लूंगा अपना प्रॉब्लम, या फिर मैं काम करता हूँ, मेरा वो कॉलेज का फ्रेंड है उसको पूछता हूँ, मग झालं काम. मग थोडंफार जे काही आध्यात्मिक मार्गदर्शन भेटणार होतं ते पण निघून गेलं. म्हणून ऍक्च्युली प्रिचिंग मध्ये किंवा आपल्या काउन्सिलिंग मध्ये किंवा आपल्याला जेव्हा कल्टिवेशन करायचं असतं तेव्हा हे शब्द फार महत्वाचे असतात. आपण काय बोलतो हे याच्यापेक्षा कसे बोलतो हे फार महत्वाचं असतं. राईट. म्हणून याला काय म्हटलं जातं, याला एक सुंदर हे आहे प्रभुपादांचं, शास्त्रामध्ये उदाहरण सुद्धा आहे. राईट. विदुर आणि धृतराष्ट्र यांचा संवाद आहे. तुम्हाला माहिती आहे का विदुर धृतराष्ट्र संवाद. विदुरजी धृतराष्ट्राला कसे ओरडले होते माहिती आहे तुम्हाला? 13व्या अध्यायामध्ये, भागवतच्या 13व्या अध्यायामध्ये एवढा कडक शब्द वापरले होते. सेम स्टूल किपिंग बॅग. राईट. ते म्हटले की
कुत्र्याप्रमाणे का राहतोय तू, लिटरली असे शब्द वापरलेत. तुझ्या शत्रूंनी फेकलेलं अन्न खातोय तू. भीम ज्याला तू मारायचा प्रयत्न केला त्याने फेकलेल्या तुकड्यावरती जगतोयस तू आता म्हातारड्या. असे शब्द वापरलेले आहेत. जाऊ द्या, जास्त शब्द वापरायचे नाही. आपण सगळे म्हातारे होणारच आपण सगळे, राईट. पण आता विदुरजींनी असे शब्द कडक वापरले. याला कारण असं आहे की विदुरजींनी त्याच्या अगोदर भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे धृतराष्ट्रावरती. असं नाही की हे कडक शब्द वापरण्या अगोदर त्यांची फार जुनी मैत्री आणि हिस्ट्री आहे, लक्षात ठेवा. म्हणून कडक शब्द वापरायचे असतील ना तर आपली तेवढी मैत्री आणि तेवढं इन्व्हेस्टमेंट पाहिजे त्या व्यक्तीवरती. मग तुम्ही जर त्याला कडक बोलला तरी तो पचवून घेईल आणि समजून घेईल की माझ्या शुद्धीकरण करतायत. पण जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुम्ही कडक नाही बोलू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट. मग समजा तुमचा एखादा काउन्सिलर असेल, आता विचार करा ना, तुम्ही तुमच्या सूनबाईला काही बोलणे आणि तुमच्या मुलीला काही बोलणे याच्यामध्ये अंतर आहे ना. मुलीला बोलला तर ती समजून घेईल, सूनबाईला बोलला तर एवढं लवकर समजून नाही घेणार ती. तुम्ही पण सूनबाई राहिलेला आहात, तुम्हाला माहिती असेल. अगं सासूबाई थांबा ना जरा, आताच तर आले घरामध्ये, 1 वर्ष झालंय, अजून 6 वर्ष तरी उलटू द्या, मग वरडा, आहे का नाही. म्हणून शब्दांची जी रचना असते ती फार महत्वाची आहे. एखादा आपल्याला काही सांगायचं तरी सुद्धा, राईट. मग याचा अर्थ असा नाही होत की आपण असत्य बोलायचं, परम करुणा माताजी. याचा अर्थ असा नाही होत की मग आपण म्हणायचं ओ म्हणजे खोटं असेल तरी पण प्रेमाने बोलायचं. उद्या तुम्ही नाही म्हणणार, नाही म्हणा, तुम्ही जिवंत राहणार उद्या. अरे 6 महिन्यांनी म्हणणार असेल तर बोलायला लागेल आपल्याला ते, कारण त्याला तयारी करायची आहे ना. चॅन्टिंग करायची, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याला तयारी करावी लागेल. पण ते इतक्या प्रमाणे म्हटलं पाहिजे की तो समोरचा स्वीकार करेल त्याला, राईट. अशा प्रकारे. म्हणून आपली जी कधी कधी काही लोकांना एवढे स्मार्ट असतात, एवढे शहाणे असतात की कसं लोकांचे टिंगळटेवळे करायचे किंवा कसं मस्करी करायची, त्यांना एवढे वेगवेगळे प्रकार सुचतात. अशी जी हुशारी असते ना ती याच्यामध्ये वापरावी. कशामध्ये? की कशा प्रकारे मी लोकांना एवढं प्रेमाने बोलेल की तो सत्य स्वीकार करेल, राईट. अदरवाईज तुम्हाला हे उदाहरण माहिती असेल, श्रील प्रभुपाद आणि डॉक्टर मिश्रा 1966 मध्ये जेव्हा प्रभुपाद अमेरिकेला राहायला गेले होते 65 मध्ये, तेव्हा एक मायावादी सोबत राहत होते प्रभुपाद एकदम सुरुवातीला, डॉक्टर मिश्रा. आणि हा डॉक्टर मिश्रा मायावादी, हा तर मायावादी होता. मग प्रभुपाद मायावादी सोबत कसं राहिले, राईट. आणि प्रभुपाद तसं राहायचे तेव्हा प्रभुपाद ऍक्च्युली आणि डॉक्टर मिश्राची भांडणं व्हायची. कारण प्रभुपाद म्हणायचे की सत्य परम सत्य साकार आहे आणि डॉक्टर मिश्रा म्हणायचं परम सत्य निराकार आहे, यांची भांडणं व्हायची. पण तरी सुद्धा प्रभुपाद, जेव्हा डॉक्टर मिश्रा जो होता तो एकदम त्याची हालत खराब होती, हेल्थ वगैरे खराब होती, तेव्हा प्रभुपादाने स्वतः जेवण बनवून त्याला खायला घातले कितीतरी महिने. लीलामृत्यूचं वर्णन आहे. स्वतः जेवण बनवून, प्रसाद बनवून त्याला द्यायचे. म्हणजे प्रभुपादांची म्हणजे पर्सनल लेवलला प्रभुपाद एकदम पर्सनली डील करायचे. भले फिलॉसॉफीमध्ये एकदम भांडणं होत असतील, पण जेव्हा व्यक्ती समोर असेल पर्सनली, तेव्हा आपण त्याचं कसं डील केलं पाहिजे, एकदम प्रेमाने, राईट. एकदम अनपॅलेटेबल वे मध्ये आपण त्याला हे नाही केलं पाहिजे. म्हणून फीडबॅक, तुम्ही कधी टीचर ट्रेनिंग कोर्स केला असेल तर फीडबॅक देण्याचा फॉर्म्युला असतो. समजा तुम्हाला काही कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर फीडबॅक देण्या अगोदर, मेन पॉइंटला येण्या अगोदर पहिले स्तुती करावी, नंतर मग फीडबॅक द्यावा आणि पुन्हा शेवटला स्तुती करावी, असा फॉर्म्युला असतो, सँडविच फॉर्म्युला, राईट. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या हुशारीने आपण पहिले मैं स्तुती करता हूं, फिर मैं 1 घंटा गाली देता हूं, फिर 5 मिनिट स्तुती करता हूं. शेवटी ईश्वराला आपला मनोभाव माहिती असतो. काय काय लोकांना असं वाटतं की टेक्निक आहे, ये टेक्निक है, बढ़िया टेक्निक है यार, मतलब मैं ग्लोरीफाई करता हूं, राईट, ताकि मेरा काम निकल जाए. असं नसतं ते. जसं तुम्हाला माहिती असेल, एक उदाहरण दिलेलं आहे सुंदर. उदाहरण दिलं होतं ते, जसं कधी कधी नाही का भारतामध्ये तुम्ही एकदम क्राऊडेड ट्रेन मध्ये जेव्हा ट्रॅव्हल करता, तेव्हा ट्रेन मध्ये तुम्ही हे बाजूला वर आहे, इकडे वर आहे, तिकडे वर आहे, ओरडता ना जोराजोराने. आणि जर तिथे कोणी इंग्लिशवाला असेल ना, इंग्लिशवाला, तो म्हणतो एक्सक्यूज मी. तुम्हाला वाटतं काय एकदम किती सौम्य बोलतात ना हे लोक, थँक्यू थँक्यू. आणि आपला मराठीवाला असेल तर काय म्हणतो, मराठी हिंदीवाला कोणी असेल तर हे बैठ ना उधर. बस येते. मग आपल्याला काय वाटतं की जो असा सोफिस्टिकेटेड लँग्वेज मध्ये बोलतो तो किती सौम्य आहे ना, किती प्रेमळ आहे. असं जरुरी नसतं.
तर सौम्य बोलतो जेणेकरून जास्तीत जास्त तुमचं शोषण करू शकेल. आणि काही लोक सिंपल असतात, अहो बसा ना तिथे, त्याला असं म्हणायचं अहो काका बसा ना, असं काही सांगायची गरज नसते त्यांना. मला मध्ये आई सिंपल बोलला तो आपला. मग आपले तथाकथित जी पाश्चात्य संस्कृती आहे ती अशी असते, शोषण करणारी. हाय हॅलो थँक्यू बोलून पैसा लुबाडून घ्यायचा आपल्याकडनं, राईट. तसे आपलं करायचं नाही. म्हणून प्रभुपाद इथे भगवंत म्हणतात, प्रभुपादांनी दिलेलं आहे, इतरांचे मन शुद्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये. अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरता सत्य बोलू शकतात, परंतु अशा गुरूंनी आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन शुद्ध होईल अशा रीतीने बोलू नये. बघा, राईट. म्हणजे जिथे इन्व्हेस्टमेंट आहे तिथेच आपण बोलू शकतो, जसं विदुर आणि धृतराष्ट्र. ही वाचिक तपस्या आहे. या व्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये. शास्त्रसंमत बोलणं हीच आध्यात्मिक क्षेत्रातील बोलण्याची पद्धत आहे. मनुष्य जे सांगतो त्याच्या पुष्टी करण्याकरता शास्त्रातील प्रमाण तत्काळ त्याने उद्धृत केले पाहिजे. त्याच वेळी असे बोलणे हे कर्णमधुर असते. बघा ना, मग तुम्ही प्रवचनामध्ये जेव्हा काही एवढं जास्त पण नाही, पण एखाद श्लोक मध्ये आले तर तुम्हाला किती छान वाटतं, राईट. याचा अर्थ असं पण नाही की नुसतं श्लोकच बोलत राहा. बॅलन्स पाहिजे आपल्या याच्यामध्ये. अशा आध्यात्मिक चर्चेद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभप्राप्ती होऊ शकते व यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो. वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्यांनी त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तपस्या असे म्हटले जाते, राईट. तर ऍक्च्युली हे एक सर्वे आहे, उदाहरण देण्याकरता त्यांनी दिलेलं आहे. एक सर्वे केलेला होता ऍक्च्युली विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्यांनी 2 ग्रुप पाडले होते. एक ग्रुप होता मुलांचा, एक ग्रुप होता मुलींचा. मुलांच्या ग्रुपमध्ये त्यांनी असं डिस्कस केलं की हम लोग ना क्या करेंगे, रायटिंग का हे करेंगे, म्हणजे निबंध लिहायचा कॉम्पिटिशन करेंगे. मुलांमध्ये चाललं होतं. आणि त्यांनी डिसाइड केलं की इसमें जो भी गलतियां रहेंगी हम निकाल के दिखाएंगे, इसमें क्या गलती, इसमें क्या गलती, इसमें क्या गलती. आणि मुलींच्या ग्रुपने पण चालू केलं की हम भी करेंगे कॉम्पिटिशन हमारे बीच में निबंध लिखने का. पण त्यांनी एक्झॅक्टली अपोजिट केलं मुलांच्या. ते म्हटले की इसमें जो अच्छा होंगे हम अच्छा ही बताएंगे. तुम्हाला कळलं का प्रोजेक्ट काय होता. मुलांनी आपापला प्रोजेक्ट केला 2 वर्ष. मुलींमध्ये ज्यांनी ते काही त्यांना निबंध लिहायचे जे चांगलं असेल ते मुली सांगायचे की इतना अच्छा इसमें लिखा, इतना अच्छा लिखा आहे आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला. आणि मुलं नुसते फॉल्ट काढायचे, ये फॉल्ट आहे इसमें, ये फॉल्ट आहे, ये फॉल्ट आहे. त्यानंतर 20 वर्षांनी जेव्हा पुन्हा सर्वे झाला, हे लोक जेव्हा जॉबला गेले तिकडे झाले, 20 वर्षांनी सर्वे झाला की मुलांच्या ग्रुपमधील एक सुद्धा मुलगा प्रोफेशनल रायटर बनला नाही. मुलींच्या ग्रुप मधली एक मुलगी इंटरनॅशनल रायटर बनली आणि बऱ्याच त्यातल्या मुली ह्या एव्हरेज गुड रायटर बनल्या. का तर कधी कधी कसं असतं ना, लोकांना प्रेरणा देताना आपल्याला बघितलं पाहिजे की काय त्यांना इन्स्पायर करतं, राईट. म्हणून हा जो फॉर्म इथे दिलेला आहे, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियमितम च. सत्य जे आहे किंवा ज्या गोष्टी आहेत ज्या प्रेमाने जर आपण त्यांना डिस्कस करून प्रेझेंट केल्या तर लोकांना लवकर अपील होतात, राईट. म्हणून शास्त्र पण तसेच आपण जर जेव्हा प्रचार करतो आपण किंवा लोकांशी बोलतो तर अशा प्रकारे त्याला प्रेझेंट केलं पाहिजे की लोक त्याला व्यवस्थित यूज करू शकतील, राईट, किंवा घेऊ शकतील अशा प्रकारे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर मग हे झालं आता शब्दाची तपस्या, राईट. तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं, यज्ञाची तपस्या बघितली, श्लोक नंबर 11, 12, 13. 14 मध्ये आपण शरीराची तपस्या बघितली, 15 मध्ये आपण शब्दांची तपस्या बघितली, राईट. आणि इथेच आपला वेळ पूर्ण झालेला आहे. हरे कृष्ण. मग आपण पुढच्या क्लासला घेऊ. पुढच्या क्लासला पूर्ण होऊन जाईल शुक्रवारी. अध्यायाला पूर्ण करायचा प्रयत्न करू आपण, जास्त राहिले नाही आहेत अजून. 12-13 श्लोक आहेत. 14 जुने 28. कोणाला काही प्रश्न बोला. काही प्रश्न काय बोला माताजी. प्रभूजी माझा एक प्रश्न होता. आराध्य राधिका माताजी बोला. हरे कृष्ण. बोला माताजी. आराध्य राधिका माताजी बोला. प्रभूजी तुम्ही मगाशी ते खाट म्हणजे ते सांगितलं ना की जे माताजींनी खाटीचं वगैरे उदाहरण दिलं तेव्हा, पण म्हणतात ना की भगवंताच्या इच्छेपुढे कुणी जाऊ शकत नाही. म्हणजे वाचतोय भगवद्गीतेत की प्रवक्त्याचं हे तंत्र सुद्धा हलवू शकत नाही. तर मग हे सगळं तर म्हणजे आपलं विधिलिखित येऊन आलेलं असतं ना, कोण काय काम करणार किंवा कोण काय करणार वगैरे. तर मग तरी पण मग हे पाप कृत्यामध्ये येतं का? बघा, भगवंतांच्या इच्छेसमोर भक्तांची इच्छा ही पॉवरफुल असते, लक्षात ठेवा. हरे कृष्ण.
जेवढे भगवंत पॉवरफुल नाही तेवढे पॉवरफुल भक्त असतात त्यांचे. हो, मग तुम्हाला कृष्ण भक्तीमध्ये कोणी आणलं? भगवंतांनी आणलं की भगवंताच्या भक्तांनी आणलं? ऑब्विसली भक्तांमुळे चालू. याचा अर्थ असा नाही की तरी पण म्हणतात ना की भगवंताची इच्छा असेल तरच आपण भक्ती करू शकतो, असं पण म्हणतात ना. आपण भक्ती जी स्वीकृती पण असली पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा, भगवंतांची इच्छा गीतेमध्ये दिलेली आहे, सर्व धर्मांनी परित्याज्य मामेक शरणं वगैरे, बरोबर आहे का नाही? मग आता किती लोक भगवंतांना शरण जात आहेत? हरे कृष्ण. मग तुम्ही म्हणाल याचा अर्थ भगवंतांच्या इच्छेमध्ये पॉवर नाही, त्यांच्या इच्छेमध्ये पॉवर आहे, पण त्यांनी आपल्या इच्छेची पॉवर आपल्या भक्तांना दिलेली आहे आणि सांगितलेलं बरोबर आहे. पण तरी पण मग म्हणजे कोण काय करणार तर हे भगवंतच ठरवत असतील ना. पण असं मला म्हणजे कन्फ्युजन आहे. नाही माताजी, असं नसतं. पण लक्षात ठेवा, भगवंतांची इच्छा आहे की आपण चांगलं बनावं, चांगलं राहावं, ही इच्छा तर आहे की नाही भगवंतांची, बरोबर आहे का? भगवंतांनी कुठे सांगितलेलं की तू खाटीक बन किंवा अंडी वाट किंवा मांस मछली काप? कुठे सांगा मला, कुठे सांगितलेलं भगवंतांनी? नाही सांगितले. मग आता हे सगळे व्यवसाय आपण उघडलेले आहेत ना. मग आता हे स्वनिर्मित व्यवसाय आहेत. त्यांना बुद्धी तर कोण म्हणजे कसं आता एवढे हे सगळे असं रेप वगैरे होतात ती म्हणजे अशी घाणेरडी बुद्धी. आपली बुद्धी जी आहे ती आता सध्या भौतिक प्रगतीने दूषित आहे, बरोबर आहे. आणि ह्या बुद्धीला शुद्ध करण्याकरताच आपण काय करतोय, सत्संगमध्ये त्यांना आणतो. भगवंतांची काय इच्छा आहे ते त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही मला सांगा, चातुर्वर्ण ह्याच्यामध्ये कुठे तुम्ही असं वाचलंय का की खाटीक म्हणून हा व्यवसाय कुठे आहे का गीतेमध्ये उल्लेख? कुठेच नाही. म्हणजे हा व्यवसाय नाहीच आहे ना ऍक्च्युली, हा आपण बनवलेला आहे, स्वनिर्मित आहे, राईट. मग अशा स्वनिर्मित गोष्टींमुळे काय होतं हेच तर वर्णन आपण ह्या अध्यायामध्ये करतोय. मग आता ठीक आहे बाबा, तुमचा 20, 30, 40 जनरेशन पासून जर हे चाललेलं आहे तर तुम्हाला सडनली चेंज करणे कठीण जाईल, पण तुम्हाला कळतंय आता. मग अदरवाईज नारद मुनीने सांगितलं नसतं चेंज करायला वाल्मिकी. बऱ्याच असं पण होतं, कळतंय पण वळत नाही. मग ते वळण्याकरता सत्संग पाहिजे. सत्संग शिवाय नाही वळू शकत. आपली शेपटी वाकडीची ती वाकडीच राहील. सत्संगच अशी गोष्ट आहे जी आपल्याला एकदम सरळ करेल, राईट. सत्संग शिवाय काही पर्याय नाही. म्हणून भगवंत महान आहेत, पण भगवंतांनी आपल्या भक्तांना शक्ती दिली आणि भगवंतांचं आपल्या भक्तांवर एवढं प्रेम आहे, ते म्हणतात अर्जुन तू लढाई कर आणि तू श्रेय घे युद्धाचं, महाभारताचं, मी नाही करणार. म्हणून भगवंत काय म्हणले, सारथी बनले आणि अर्जुनाला वर ठेवलं. पण युद्ध खरं तर कोणी जिंकवलेलं आहे? युद्ध कोणी केलेलं आहे? कृष्णानेच केलेलं. पण वरती पताका घेऊन, झेंडा घेऊन जायला कोणाला पाठवलं? अर्जुनाला पाठवलं. हे प्रेम असतं भगवंतांचं. भक्तांची जी पॉवर आहे ती भगवंतांच्या पॉवरमुळे आहे, पण भगवंत दाखवतात की माझ्याकडे पॉवर नाही रे, माझी पॉवर मी माझ्या डिवोटीकडे देऊन ठेवलेली आहे. म्हणून तू जर माझ्या डिवोटीकडे गेलास तर तुला माझी पॉवर होईल. डायरेक्ट माझ्याकडे येऊन माझी पॉवर तुला भेटणार नाही. माझी इच्छा आहे की माझ्या इच्छेला अनुसरून तू जीवन जगावंस, राईट. पण माझ्याकडे येऊन तुझा फायदा होणार नाहीये. तू माझ्या पहिले भक्ताकडे जा, तो माझ्याकडे येऊन घेईल, मग तुला माझी शक्ती प्राप्त होईल, राईट. मग गुरु शिष्य परंपरा ही सगळी परंपरा कशा करता? याच्या करताच. भक्तांना भगवंतांना आपल्या भक्तांवरती जास्त प्रेम आहे आणि म्हणून भक्त पॉवरफुल आहेत भगवंतांपेक्षा. याचा अर्थ असा नाही की भगवंत पॉवरफुल नाहीयेत, पण भगवंत पॉवरफुल आहे ते मान्य, म्हणजे मान्यच आहे की आपण तसंच सुप्रीम लॉ. पण भगवंतांनी अशी वगैरे, पण भगवंतांनी किती लोक असे घाणेरडे विकृत कार्य करतात. येस. तर मग हे असं का होतं? मग त्याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं ना, जीवाची स्वतंत्र इच्छा आहे ज्याच्यावरती भगवंत हस्तक्षेप करत नाहीत. कारण भगवंतांची इच्छा आहे की त्याने स्वतःहून इच्छा करून त्याच्याकडे जावं. असं होत नाही ना की उद्या तुम्ही बंदूक लावाले, बोलले प्रेम करतो का माझ्यावरती, त्याला प्रेम नाही म्हणत ना, त्याला जबरदस्ती म्हणतात. जोपर्यंत स्वतःहून जीव जेव्हा ईश्वरावरती प्रेम करू शकत नाही, म्हणजे इच्छा करत नाही, तोपर्यंत भगवंत त्याच्यावरती हस्तक्षेप करत नाही. त्याला करून देतात जे करायचं ते करून. पण त्यासोबत भगवंतांनी आपल्या भक्तांना पाठवलेलं आहे की जा त्याला समजाव, त्याला घेऊन ये माझ्याकडे, राईट. म्हणून भगवंतांचे भक्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात तेव्हा आपलं खरं भाग्य उदयाला येतं. असं नाही की तुम्ही अगोदर भगवंताचे उपासक नसाल, असं नाहीये ना. आता राम किंवा कृष्ण किंवा जन्माष्टमी, रामनवमी हे सगळं तुम्ही पालन करताय जन्मापासून. पण फुल प्लेज डिवोटी कधी बनले? जेव्हा भक्तांच्या संघामध्ये आले, राईट. म्हणजे याचा अर्थ असं काय आहे की भगवंतांनी आपली पॉवर, आपली शक्ती आपल्या भक्तांना दिलेली आहे. भक्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा आपला उद्धार होईल. आणि ही सिस्टमच अशी भगवंतांनी बनवली आणि त्यांना आपल्या भक्तांमध्ये एवढं प्रेम आहे, राईट. अशा प्रकारे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण.
ठीक हरे आहे, कृष्ण प्रभूजी. बोला चित्रा सुंदरी माताजी. अच्छा, तुम्ही दंडवत म्हणताय म्हणजे? प्रभूजी मला ना काही अच्छा, टाटा बाबे म्हणताय का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, बोला निविदा माताजी, बोला. हा प्रभूजी, भक्तीमध्ये आपल्याला तपस्या आणि तपस्या वगैरे करून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण कधीतरी आपल्याला अशी कोणतीतरी ऐकी गोष्ट भेटते, म्हणजे जसं आता पितृपक्षामध्ये कोणीतरी डोनेट करतात किंवा स्पॉन्सर करतात, म्हणजे ते ऐकी होते. म्हणजे कष्ट न करता त्यांना एखादी वस्तू गोष्ट काहीतरी अशी मिळत असतात, तर त्याचा काय लाभ असतो का? म्हणजे तसं जर देणाऱ्याला त्याचं फळ मिळतं की जो घेणार असतो त्याच्यासाठी काय लाभकारी असतं की कसं असतं त्या गोष्टी? दोघांना भेटतं. कारण की म्हणजे कितीतरी अशा गोष्टी असतात का की आपल्याला काहीतरी गरज पडते किंवा काहीतरी कष्ट येतात, अडचण येतात, त्यावेळेस फक्त आपल्या मदतीला धावून येतात किंवा काहीतरी कोणत्या तरी गोष्टी मदत करतात आपल्याला. तर त्यावेळेला आपण ती कशी म्हणजे ते स्वीकार करायला पाहिजे, म्हणजे कसं आहे स्वीकार करायला पाहिजे ना, कारण तुम्ही माध्यम बनताय ना. आता बघा ना, फॉर एक्झाम्पल एक महाराजांचं स्टेटमेंट आहे राधानाथ महाराजांचं, की आपण कधीही कुठल्या वैष्णवाकरता जेव्हा प्रार्थना करतो ना, तेव्हा फायदा जनरली कोणाला होईल? ज्याच्याकरता प्रार्थना केली त्याला फायदा होईल ना. पण महाराज म्हणतात जास्त फायदा त्याला होते जो प्रार्थना करतो. का? कारण त्यांनी आपला वेळ, आपली चेतना, त्याचं बलिदान दिलेलं आहे त्या वैष्णवाबद्दल विचार करून भगवंतांची प्रार्थना करण्याकरता. कोणी काय आपला वेळ किंवा आपली चेतना, आपलं वेळ का देईल एखाद्या करता? भगवंत बघतात की अरे किती माझा भक्त दुसऱ्या भक्तावरती त्याचं किती सेवा करण्याची इच्छा आहे, की तो आपला वेळ काढून त्याच्याकरता स्पेशल प्रार्थना करतो, त्याच्याकरता आराधना करतो, अर्चना करतो. मग ह्या गोष्टीला भगवंत बघतात आणि म्हणून भगवंत ज्याच्याकरता आपण प्रार्थना करतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त भक्ती देतात. राईट? म्हणून दोघांनाही फायदा होतो. प्रीती गोविंद माताजी यांना काहीतरी बोलायचं, बोला प्रीती गोविंद माताजी. आपल्या म्हणजे आपण भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या इच्छेमुळे चालवलं. भगवंतांची इच्छा तर सनातन आहे ना. भगवंतांची इच्छाच आहे की आपण भक्तांच्या संघामध्ये यावं. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की भगवंतांनी आपली ही इच्छा की माझ्या संगतीमध्ये घेऊन ही भक्तांना देऊन ठेवलेली आहे. राईट? भगवंतांची इच्छा आहे, पण भगवंत स्वतः तुम्हाला घेऊन यायला येत नाहीयेत. मग याचा अर्थ नाही की भगवंत येत नाहीत, पण त्यांनी ही जी सेवा आहे ती कोणाला दिलेली आहे? आता विचार करा ना, प्रभुपाद अमेरिकेला गेले का चैतन्य महाप्रभू अमेरिकेला जाऊ शकले नसते का? चैतन्य महाप्रभू फक्त भारतामध्येच का प्रचार केला? अमेरिकेला का नाही गेले? लंडनला का नाही गेले? प्रभुपाद म्हणतात ये सेवा महाप्रभू ने मेरे लिए छोड़ के रख दी. महाप्रभू शिरपूरला आले होते का? तुम्ही मला सांगा. शिरपूरला आले होते नाही, पण जानकीनाथ प्रभू आले ना. का? कारण प्रभुपादाने जानकीनाथ प्रभूंना एम्पावर करून पाठवलं, म्हणजे जाओ, मैं नहीं जा पाया शिरपुर, आप जाओ. ऐसा नहीं कि जा नहीं सकता था, जा सकते थे प्रभुपाद शिरपुर, बट प्रभुपाद ने जानकीनाथ प्रभू को एम्पावर करके भेजा. बोले आप श्रेय लो इसका. कळलं का तुम्हाला? त्याच प्रकारे भगवंतांची इच्छा आहे की आपण भक्त बनावं, ही त्यांची इच्छा आहे, सनातन इच्छा आहे. पण त्यांनी या सेवे करता आपल्या भक्तांना नियुक्त केलेलं आहे. यस माताजी बोला. माझा म्हणजे वैयक्तिक प्रश्न हा. बोला माताजी बोला. प्रभूजी, मी लेक्चर मध्ये असं ऐकलेलं की आपण मोमेडियन यांच्या घरचं कधी अन्न खाल्लं तर आपला धर्म भ्रष्ट होतो. पण जसं आमच्या स्टाफ मध्ये जे आहे ना, त्यांना मला त्यांचं सगळं माहिती माझं की मला कांदा लसूण वगैरे असं काही चालत नाही. पण जेव्हा पण काही असतं ना तर ते माझ्यासाठी स्पेशल वेगळं बनवतात. मग आता मी ते लेक्चर ऐकल्यानंतर मी आता दुविधा स्थितीमध्ये आहे की घ्यावं का नाही घ्यावं बा असं. कारण की ते स्पेशल बनवतात माझ्यासाठी. इतरांना वेगळं असतं आणि माझ्यासाठी वेगळं बनवलेलं असतं. लक्षात ठेवा, प्रिन्सिपल मॉमेडियन किंवा ख्रिश्चन किंवा हिंदू किंवा ख्रिश्चन नाहीये. प्रिन्सिपल काय आहे की एखाद्या विषयीच्या हातून जर आपण अन्न खाल्लं तर आपलं मन विषयी बनून जातं. हे प्रिन्सिपल आहे. धर्म भ्रष्ट व्हायला काय आहे? आपला कुठला धर्म आहे की तो भ्रष्ट होऊन जाईल? काय तुम्ही हिंदू आहात का की मुस्लिमच्या हातातलं खाल्लं तुम्ही मुस्लिम? असं काय आहे का? असं काय आहे का? नाही ना, असं काही नाहीये. लेक्चर मध्ये ऐकलं म्हणजे काय? कुठल्या लेक्चर मध्ये ऐकलं तुम्ही? आता आमची यात्रा होती ना, येवला यात्रा, तिथे ऐकलेलं होतं. लक्षात ठेवा. म्हणजे
पहिली गोष्ट म्हणजे आपला धर्म काय आहे? सनातन धर्म आहे, राईट. सनातन धर्मामध्ये आपण सगळ्या जीवांना भगवंतांचे अंश मानतो, बरोबर आहे का नाही? सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत का नाही? मग तो मुसलमान असेल किंवा हिंदू असेल किंवा ख्रिश्चन असेल किंवा कुठलाही असेल, काळा असेल, गोरा असेल, चायनीज, इंडियन, जपानीज, सगळे आपले भाऊबंधू आहेत ना. असा जर विचार केला असता, प्रभुपाद अमेरिकेला गेले होते, प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना भक्त म्हणजे पहिले तर शिष्य नव्हतेच ना ते लोक, जेव्हा सुरुवातीला आले तेव्हा शिष्य तर नसतीलच ना, तेव्हा आले तेव्हा त्यांच्याकडनं पण सेवा घेतली नाही प्रभुपादांनी. थोडी प्रभुपाद म्हटले की अरे इनको मैं अगर ये करूंगा तो मैं इनके संग में आके भरत नाही. प्रभुपादांनी त्याला कन्वर्ट केलं हळूहळू, राईट. तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की धर्म आपला एकच आहे, सनातन धर्म. आता आपण विचार करावा शास्त्रीय दृष्टिकोनातून की विषयीच्या हातून खाल्ल्यानंतर आपण विषय बनणार. मग याच्यामध्ये धर्माचा प्रश्न नाही, विज्ञानाचा प्रश्न आहे, राईट. विज्ञान आहे. मग आता मुसलमान जर असेल तो शुद्ध भावनेने तुम्हाला देत असेल प्रसाद बनवून देवाचा, तर तो प्रसाद आहे. आणि एखादा हिंदू तुम्हाला जर एकदम काळा ब्लॅक मॅजिक घालून देत असेल तर ते तुमच्याकरता नुकसानदायक आहे. कारण की मी त्यांना प्रसाद देते ना तेव्हा ते एक्सेप्ट करतात माझा प्रसाद. आपला जो भगवान इथला प्रसाद असतो ना तर ते एक्सेप्ट करतात प्रेमाने. त्याच पद्धतीने मग ते आदान प्रदानासाठी तेही माझ्यासाठी आणतात, बरोबर. मग तुम्हाला प्रीचिंग ते ऐकल्यानंतर थोडी आता दुविधा झालेली होती माझी स्थिती, त्यामुळे प्रश्न विचारला. तुम्हाला जर प्रीचिंग करायची असेल तर तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल, कारण तुम्ही त्यांना देता ते घेतात. ते लोक म्हणत नाही ना की आमचा धर्म भ्रष्ट होतो म्हणून, म्हणतात ते लोक नाही म्हणत ना. मग तसा तुमचा पण धर्म भ्रष्ट झाला ना पाहिजे, कारण तुम्ही हिंदू नाही किंवा मुस्लिम नाही, तुम्ही कोण आहे? जीवात्मा आहात आणि आपला सनातन धर्म आहे, राईट. अशा प्रकारे चित्रा सुंदरी माताजी, हरे कृष्ण. आपण टाटा बाय बाय करतो सगळ्यांना. प्रभूजी भगवंतानेच नाही बनवले ना, बरोबर. धर्म आणि बरोबर आहे प्रभूजी, हे आपण बनवलेलं आहे. आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. आणि सनातन म्हणजे सनातन भगवंतांची सेवा करणे. मग ते भगवंत मुस्लिमांचे पण आहेत, ख्रिश्चनचे पण आहेत, मराठीचे पण आहेत, कुणब्याचे पण आहेत, कोळ्याचे पण आहेत. हे सगळ्यांचे एकच ईश्वर आहेत ना, राईट. अशा प्रकारे तर कधी पण आपण कोर प्रिन्सिपल बघितले पाहिजेत. पेरिफेरल तुम्ही जर फिरला सराउंडिंगला तर तुम्हाला 1000 गोष्टी दिसतील. केंद्रबिंदूमध्ये काय ते बघा पहिले, राईट. ठीक आहे, मग आपण शुक्रवारी भेटूया. आपण याला पुढे घेऊन जाऊ. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां वैष्णवेभ्यो हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.